मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। एकनाथ शिंदे संतापले, बेजबाबदार ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश। गेली 17 वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असून अद्याप देखील पूर्ण झालेले नाही। वेळोवेळी या ठिकाणी शासनामार्फत आश्वासने देण्यात येत आहेत, मात्र ठेकेदार हे काम वेळेवर पूर्ण करत नसल्याने महामार्गावरील कोकणवासियांना गेली कित्येक वर्ष खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय। त्यातच गणेशोत्सव हा कोकणातील गणेश भक्तांचा मोठा सण असून यावेळी मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या गणेश भक्तांची मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होत असते। वाहनधारकांना देखील तारेवरची कसरत करत या मार्गावरून प्रवास करावा लागतो। अनेक वर्ष हा महामार्ग अपुऱ्या अवस्थेत असल्याने नागरिक देखील वेळोवेळी या महामार्गावर उपोषण आणि आंदोलने करताना पाहायला मिळतात। अशातच 8 दिवसांपूर्वी जन आक्रोश समितीच्या मार्फत आंदोलन करण्यात आले होते, मात्र या आंदोलनाच्या ठिकाणी स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी जाऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या ठिकाणी पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते। त्याचीच पूर्तता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। पनवेल पळसपे फाटा ते पोलादपूरमधील कशेडी बोगदा इथपर्यंतचा प्रवास करत मुख्यमंत्र्यांनी याची पाहणी केली आहे। यावेळी रस्त्यावरील खड्डे आणि अपूर्ण काम पाहून मुख्यमंत्री ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी अपघात होत असतात, त्यामुळे नागरिकांचे नाहक जीव जात आहेत। अनेक वर्ष खड्ड्यातून नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे या रस्त्याचे काम जे ठेकेदार करतायत आणि जे पळून गेले आहेत अशा सर्व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचे काम अत्याधुनिक तंत्राचा वापर करून बुजवले जातील असे देखील आश्वासन त्यांनी यावेळी दिले। ब्युरो रिपोर्ट, फर्स्ट न्यूज मराठी, महाड, रायगड। त्यांना मी सांगितलेलं आहे की कुणालाही सोडू नका, बिलकुल कुणाची गय करू नका। जे लोकांच्या जीवाशी खेळतायत त्यांना बिलकुल जेलमध्ये टाकलं पाहिजे। तेव्हा पैसे घेत आहेत, फुकट रस्ते करतात का ते? हे पैसे घेऊन देखील या कामाची वाट लावणे, कामाला विलंब करणे, काम डिले करणे आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होऊन माणसं मरणे, याला जबाबदार हे बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि म्हणून यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्यात आणि त्याप्रमाणे कारवाई होईल। या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा।